मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मी आज आहे माहूरगड येथे आणि आज आपण घेणार आहोत माता रेणुकेचे दर्शन। 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं हे माहूरगडचे शक्तिपीठ आज आपण पाहणार आहोत, जाऊन याची माहिती घेणार आहोत, दर्शन घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आपण जाऊया मित्रांनो माहूरगडावर। तर मित्रांनो आपण आता निघालो आहोत माहूरला। नांदेड जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध ठिकाण सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आहे। नागमोडी वळणे घेत घेत आपण माहूर गावात पोहोचतो। मित्रांनो आपण पाहत आहात, आपण आता माहूर गावाच्या हद्दीमध्ये प्रवेश केला आहे। माहूर येथे जाण्याकरिता यवतमाळ, नांदेड, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, परतवाडा या महत्त्वाच्या शहरातून एसटी सेवा उपलब्ध आहे। आपण आता माहूर गावात पोहोचलो आहोत। येथून आपल्याला आणखीन 3 किलोमीटर घाट रस्त्याने प्रवास करून माहूर गडावरील रेणुका मातेच्या मंदिरात जायचे आहे। आपला आता माहूर गडावर जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे। आपण पाहू शकता दुतर्फा असलेली हिरवीगार वनराई या प्रवासाचा आनंद द्विगुणित करीत आहे। माहूर गडावर जातेवेळी वरून दिसणारे सुंदर माहूर शहर आपले लक्ष वेधून घेते। आपण आता माहूर गडावर पोहोचलो आहोत। श्री दत्त पौर्णिमेमुळे आज गडावर खूप गर्दी दिसत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाविकांनी आपली वाहनं पार्क केलेली आपण पाहू शकता। तर मित्रांनो शेवटी आपण रेणुका मातेच्या मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत। येथून आपल्याला पायऱ्यांनी चालत पुढील प्रवास करायचा आहे। या 175 दगडी पायऱ्या चढून आपण लवकरच रेणुका मातेच्या मंदिरात पोहोचणार आहोत। तांबूल घ्या, साडी घ्या, उटी घ्या। रेणुका मातेच्या मंदिरातून सभोवतालचा सुंदर परिसर आपण पाहू शकता। सभोवतालच्या परिसरात असलेलं मातृतीर्थ तसेच गोंडकालीन किल्ला लक्ष वेधून घेते। तर मित्रांनो आपण आता दर्शन रांगेत लागणार आहोत। आपण पाहू शकता श्री दत्त जयंती यात्रेमुळे खूप गर्दी आज माहूर गडावर जमलेली आहे। आपल्याला दर्शनासाठी वेळ लागणार आहे। बघू किती वेळ लागतो ते। कितीही वेळ लागो दर्शन घेऊनच आपण जाणार आहोत। तर मित्रांनो हे आहे रेणुका मातेच्या मंदिराचे प्रवेशद्वार। या दारातून प्रवेश करून आपण आता रेणुका मातेचे दर्शन घेणार आहोत। दर्शनानंतर आपण मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात असलेली इतर मंदिरे देखील पाहणार आहोत। सर्व भाविकांना विनंती आहे की आपण सर्व भगवान परशुराम मंदिराकडे। आपण मंदिरात प्रवेश केला आहे। अगदी थोड्याच वेळात आपल्याला माता रेणुकेचे दर्शन घडणार आहे। रेणुका मातेच्या मंदिरातच हा पाळणा बांधलेला आपण पाहू शकता। संततीसाठी भाविक या ठिकाणी नवस बोलतात व नवस पूर्ण झाल्यावर या पाळण्याला छोटे पाळणे बांधून जातात। चला तर आपले रेणुका मातेचे दर्शन झाले आहे। आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूया।
मित्रांनो, या ठिकाणावरून आपण मातेचे मुखदर्शन घेऊ शकतो. जे भाविक रांगेत दर्शन घेऊ शकत नाही ते या ठिकाणाहून दर्शन घेतात. हे आहे भवानी मंदिर. चला आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, आपण आता दर्शन घेणार आहोत परशुरामाचे. आपणास माहीत आहे का, परशुराम हे रेणुका मातेचे पुत्र होते व त्यांच्यामुळेच रेणुका माता या ठिकाणी आहे. त्याबाबतची आख्यायिका मी आपणास सांगणार आहे. परशुराम मंदिराला लागूनच असलेलं हे परशुराम कुंड आपण पाहू शकता. मातेच्या निधनाने दुःखी झालेल्या परशुरामांना दत्तात्रयाने या ठिकाणी ये, तुला तुझी माता भेटेल असे सांगितले. त्यानुसार परशुराम येथे आले. त्यांच्यासाठीच माता येथे प्रकट झाली. मित्रांनो, मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडला असेल. ज्यांना पायऱ्या चढता येत नाही अशांच्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारच्या पालख्या उपलब्ध आहेत. 1200 रुपयांमध्ये तुम्ही पालखीद्वारे मातेचे दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.